चॅटिंग हिरो चेतन निमसे चॅटिंग चॅटिंग चेतन आपण यावेळेस स्ट्रायकर एंडकडे पाहत आहोत. महत्वाच्या मॅच मध्ये ओपनिंगच्या जोडीमध्ये तो आलाय. ओ हो इथे झेल अगदी मात्र सोपा सोडला गेलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये आपण पाहिले गेले तर साधा सोपा झेल इथे भूमीला प्रदान केला गेला. एक सिंगल मात्र आता इथून मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्या आहेत 2. इथे आता विशालना झेल पकडलाय आणि आता फलंदाज यावेळेस होते बाद. अगदी आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत भरपूर उत्कंठा होती प्रत्येक संघाला की इथून क्वालिफाय कोणते संघ होतील, त्यानंतर सेमीफायनलला कोणते संघ खेळतील. या आता इथून पुढील सामने जर पाहायला गेले तर पूर्णपणे महत्त्वाचे असणार आहेत. पंकज पवार आला. पहिल्या बॉलवरती फटका सजवायचा होता. गोल्डन विकेट मिळेल का? हो इथे आता एसपीला झेल पकडलाय. या मॅचची गोल्डन विकेट पंकज पवार 0वरती बाद आणि एसपीचं सेलिब्रेशन. दोन धाव संख्येमध्ये आपण पाहायला गेले तर 2 फलंदाज यावेळेस मात्र तंबूचा आसरा अर्थातच डगआउट मध्ये परतले गेलेले आहेत. महत्वाची मॅच आहे. इथून हा सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतात. अगदी फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर यावेळेस मात्र हा सामना जिंकावा लागेल. आनंद येत आहे तिथून बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर इनकडे. फटका दर चांगला आहे. या फटक्यामध्ये एक सिंगल मिळेल. पहा डबल ए ची बॅट कोणाकडे असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचे आहे. धागे लावलेले आहेत त्या बॅटला. डबल ए ची बॅट आहे. कोणाकडे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचे आहे. यस बॅट मिळालेले आहे. धन्यवाद. 3 वरती 2 फलंदाज यावेळेस बाद झालेले आहेत. संकेत बॅट मागतोय. संकेत ओव्हर झाली आहे. ओव्हर समाप्त. 3 वरती 2 फलंदाज मात्र अगदी बाद झालेत. हॅलो हॅलो. पहिले ओव्हर समाप्त झाले. अगदी सुरुवात मात्र भरपूर चांगली झालेली आहे. या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिलाय पालाय देवी वॉरियर्स या टीमचा. कारण 3 सामने त्यांना मात्र लगातारचे जिंकलेत आणि टेबल टॉप राहिलेली टीम आपल्याला पाहायला भेटते. परंतु अपोजिट टीम मैदानाच्या आतमध्ये पालाय देवी टायगर्स या संघाला देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे यावेळेस.
राहुल सिंग गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. 3 वरती 2 फलंदाज बाद. अगदी क्रिटिकल मोमेंट आहे, क्रिटिकल मॅच आणि अगदी आपण पाहत आहोत संकटामध्ये सापडलेला संघ पहिल्या ओव्हर मध्ये पालादेवी टायगर्स संघ पाहायला भेटतोय. पाहूयात राहुल सिंग कशा पद्धतीने कामगिरी करेल. यावेळेस आपण पाहत आहोत हा देखील चेंडू मात्र लाजवाब राहिलाय. इथे आपण पाहत आहोत चेतन निमशे याच्या विरोधामध्ये हा चांगला चेंडू टाकला गेलाय. स्ट्राईक मात्र रोटेट होईल. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता 4. यावेळेस दमदार फटका. चेंडू हवामध्ये आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या लगत आणि यावेळेस पंचांचा सिग्नल. वंडी फटका अगदी चांगला होता. इथे अपेक्षा होत्या फलंदाजांना 6 धावा मिळण्याच्या, परंतु अपेक्षा भंग झाल्यात आणि यावेळेस फक्त सिंगल मिळत आहे. अगदी ताकदीचा वापर झाला होता. प्रॉपर टायमिंग देखील साधलं होतं, परंतु याच फटक्यावरती सिंगल मिळाली. टोटल स्कोर कार्ड 5 धावा. पहिली इनिंग पाहत आहोत. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटत आहे. दुसरी देखील सेमीफायनल लगेचच खेळवली जाणार आहे. तर इथे मात्र आता उत्कंठा प्रेक्षक राजांची वाढत जाईल प्रत्येक मॅच मध्ये. पुन्हा एकदा ओहो, राहुलचा हा चेंडू पायावरती अगदी आदळला गेलाय. पायचीची अपील झाली होती, लाऊड अपील झालेली होती आणि आपण पाहत आहोत लेग बायचा इशारा आलेला आहे आणि या लेग बायच्या रूपानं गाडी घेऊन आली काय. इथे आपण पाहत आहोत यावेळेस चांगला फटका आहे. अगदी चेंडू मात्र आतमध्ये आलाय. क्षेत्ररक्षण इथे चांगलं झालंय. बॉल फेकी होते, बॉल लावला जाईल. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटी विकेट. हो, इथे निमसे आता प्रयत्न करत होता तिसऱ्या धावसंख्येसाठी, थांबला गेलाय. हे महत्वाचं असेल कारण आता जबाबदारी निमसेवरती भरपूर आहे या मॅचची. चेतन अगदी जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल कारण मॅच महत्वाचे आहे. मॅचचं मूल्य दोन्ही संघाला माहित आहे कारण इथे आहे मेगा फायनलच्या तिकीटसाठी ही लढत मात्र इथे लढली जात आहे. धावा झाल्यात 8. अगदी हा देखील चेंडू आपल्याला खालवर पाहायला भेटतोय. तिथे देखील छेडछाड केली गेली आहे. या चेंडूला एक सिंगल या चेंडूवरती मिळते. राहुल सिंग देखील मात्र चांगली गोलंदाजी करतोय या ओव्हर मध्ये. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, परंतु इथून धावसंख्येला देखील चांगली गती द्यावी लागणार आहे या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. जाग्यावरनं फटका मात्र चांगला सजवला होता. तिथे आहेत सचिन पवार. झेल भूमीला दान, जीवदान. ओ, यावेळेस अगदी साधा सोपा झेल इथे मात्र कठीण केला गेला आणि यावेळेस आपण पाहत आहोत हा इथे झेल मात्र सोडला गेला आणि परिणाम स्वरूपी धावा आता कलेक्ट केला गेला या चेंडूवरती. 2 टोटल स्कोर कार्ड. 2 ओव्हरचा खेळ झाला. 11 धावा. पहा तिकडे पडद्यावरती छोटा मुलगा आहे. त्याला विनंती असेल हा यस पडद्यावरनं पाय काढा. चेतन यांच्या बॅटमध्ये जर सिक्सर आला तर शुभम यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. आणि एक महत्वाची सूचना असेल, जेव्हा पारितोषिक लावता तेव्हा कॅश प्राइज आमच्याकडे जमा देखील करा ही सूचना असेल. हो, यावेळेस आपण पाहत आहोत हा चेंडू मात्र दुर्बल ठेवला गेलाय. धाव काढली देखील गेली आहे. आता इथे प्रयत्न चालवला जात होता. एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. यस, पंचांचं सिग्नल. यस, इट इज व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्यानंतर एक सिंगल देखील आली. या सिंगलच्या अगदी या 2 एक्स्ट्राच्या धावा मिळाल्यात आणि टोटल स्कोर कार्ड आता मात्र सजलं गेलंय. 13 धावसंख्येवरती धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 13 धावा आणि इथे तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला भेटते. SP सचिन पवार. पुन्हा एकदा आनंद यांच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. सिंगल वरती भर देण्याचा प्रयत्न. बॉल लावला गेलाय. हो, आनंद पोहोचलेच नाहीत आणि नॉन स्ट्राईक एंडला धोका इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. धडधड वाढली गेली आणि धक्का लागलाय. 3rd विकेट डाऊन. तिसरा फलंदाज यावेळेस मात्र
पालाई देवी टायगर संघाचा आनंद होतोय बाद. फलंदाज आउट झालेले आहेत आणि इथून आता हर्षल पिटोले हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. एक हार्ड हिटर आहे. अगदी आता ही भूमिका मात्र त्याला या मॅच मध्ये सिद्ध करावी लागेल, कारण जे मॅचेस खेळलेत हवा तसा परफॉर्मन्स मात्र त्याच्याकडनं या KPL सीझन 2 मध्ये झालेला नाही, परंतु ही मॅच मात्र खेळावी लागेल. आता लोवा फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. चेंडू चालला मात्र मस्तकाला दस्तक देऊन इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय दणदणीत दिमागदार षटकार शुभम महाले. 500 रुपये घेऊन या. यस, 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. चेतन निमसे यांच्या बॅटमधनं षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू. हो, यावेळेस देखील चांगला फटका होता. शॉर्ट पुल केलं होतं. बॉल गुल केला गेलाय डिक्लेअर घोषित एरियामध्ये. अजून एक सिंगल मिळते. टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय 20 धावसंख्येवरती. अगदी चांगली फलंदाजी. डगआउट आता खुश झालाय. अगदी या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा होत्या चेतन निमसे या फलंदाजाकडनं, आणि आता मात्र ती कामगिरी मात्र चांगली करतायत. दुसऱ्या बाजूने देखील हर्षला आहेत SP यांच्या विरोधामध्ये अगदी अटॅकिंग फलंदाजी. काउंटर अटॅक यावेळेस मात्र चालवला गेलाय. पाहूयात अजून काही चेंडू राहिले शिल्लक. पुन्हा एकदा यावेळेस देखील गॅप मधला चेंडू चाललाय. नो चान्स. चेंडू ते फरार, फुल फरार. धावा मिळतील 4. येतोय अजून एक दर्शदार चौकार. चेतन निमसे ऑन फाय नाव. पहा, निमसे आता मात्र फॉर्म मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या बॅटमधनं धावा मात्र चांगल्या आल्यात. अगदी आपण पाहत आहोत चेतन निमसेसाठी हा आवाज होतोय, आणि इथे आपण पाहत आहोत चांगले प्रतिसाद या स्पर्धेच्या अंतर्गत मात्र प्रत्येक प्रेक्षक राजांकडून आम्हाला मिळालेला आहे. 24 धावा झाल्यात. यावेळेस देखील फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक मात्र सुमित बारगे यांच्याकडनं काय क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. अगदी लाजवाब. कोणताही वेळ न घेता पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये झालं, आणि फक्त मिळाली सिंगलच्या मदतीने धावा झाल्या आहेत आता 25. हवा तसा आकार आता मात्र या ओव्हर मध्ये दिला गेला. या धावफलकाला आतापर्यंत 14 धावा मात्र SP सचिन पवार यांनी मात्र खर्च केलात. आता हर्षल पाहूयात यावेळेस कशा पद्धतीने फलंदाजी करतील. हा चेंडू यावेळेस मात्र चांगला राहिलाय. इथे आता मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे समाप्त. धावा झाल्या आहेत 25. 25 धावा धावफलकावरती. पाण्याची मागणी होते, तत्पूर्वी आपण देऊयात आमच्या DJ रॉकर्सला एक संधी. या ऐकूयात मित्रांनो एक चांगले संगीत. होतं शुभम महाले यांच्याकडनं षटकारासाठी त्यांच्या चेतन निमसेच्या अकाउंट वरती GPay ने पाठवलेत, गुगल पे ने. तर हे लक्षात असू द्या, आणि खरोखर पाठवलेले आहेत मित्रांनो. अगदी आमच्यापर्यंत स्क्रीनशॉट देखील, आणि त्याला देखील तो स्क्रीनशॉट पाठवला जाईल. 500 रुपये अकाउंट मध्ये पाठवले. शुभम महाले आपले मनपूर्वक आभार. इथे धावा झालेल्या आहेत आता 26. षटक क्रमांक आहे 14. कल्पेश चौधरी गोलंदाजी ट्रॅक मध्ये आहेत. या टीमचा बॅकबोन यावेळेस आपण पाहत आहोत. अगदी मात्र दांडी गुल झाली आहे. चेतन निमसे यावेळेस होतोय, अगदी परतीचा प्रवास करतोय. चले जावचा नारा यावेळेस दिला गेला आहे चेतनला, आणि फलंदाज यावेळेस होतोय चौथा बाद. चांगली इनिंग, अगदी चांगली इनिंग आपल्याला आजच्या दिवसामध्ये चेतन निमसे यांच्याकडनं पाहायला भेटली.
रवी हे फलंदाज येत आहेत 26 धावसंख्येमध्ये 14 फलंदाज बाद झाला. आज संधी मिळाली आणि चेतन हरटनं मात्र चेतन निमसे यानं मात्र इथून संधी अगदी मात्र संधीचं सोनं केलं. 26 धावा. यावेळेस फुललेंचा चेंडू हो फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षकाला राहुल सिंग सोडणार नाही. झेल यावेळेस पकडलाय झेल आणि इथे आता फलंदाज होतोय बाद. 5 फलंदाज आतापर्यंत बाद. या मॅच मध्ये देखील कल्पेश चौधरी यांची कामगिरी काय अफलातून आपल्याला पाहायला भेटत आहे. अगदी पूर्णपणे टुर्नामेंट मध्ये मात्र ओढसोड कामगिरी त्यांच्याकडनं आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटली आहे. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे. धावफलकाला 26 धावा जोडल्या गेल्यात आणि इथे आपण पाहता आहोत हा स्क्रीनशॉट सध्या तरी तुमच्या स्क्रीन वरती दाखवला जातोय जे पैसे जीपे केलेत त्याचा. फुललेंचा चेंडू यावेळेस मात्र देखील लाजवाब कामगिरी झालेली आहे. फलंदाज आपण पाहता सूरज भोईर त्याला हा चेंडू मात्र बीट करून चाललाय. धाव मिळालेली नाहीत. हर्षल पिटोलेला कदाचित स्ट्राईक देणं गरजेची असेल कारण तो एक हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि जेव्हा जेव्हा डेट ओव्हर असते तिथे मात्र हार्ड हिटर असणं गरजेचं असतात कारण अशा मोमेंटला मात्र धावा येणं गरजेच्या असतात. यावेळेस डॉट बॉल आलाय. ओव्हर आपण अगदी शेवटची पाहता 4 चेंडू टाकले गेलेत. फक्त राहिले 2 चेंडू. धावा झाल्यात 26. ओहो लाऊड अपील झाली होती. काय घडलंय अगदी ही अपील फेटाळली गेली आहे. पा इम्पॅक्ट आउटसाइड दिली एक्स्ट्रमच होता आणि इथे पाहता प्रश्न तर विचारले गेले होते परंतु पंच अगदी मात्र तटस्थ आहेत. अगदी यावेळेस आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो केला. भरपूर टुर्नामेंट आम्ही केलेत परंतु प्रत्येक टुर्नामेंट मध्ये भरपूर DRS ची मागणी सातत्याने होत असते परंतु या टुर्नामेंट मध्ये तसं नाही. त्याचं कारण आहे पंचांचे अचूक निर्णय आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटलेत. फुललेंचा चेंडू हो फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षक एक्सा कव्हरचा येतोय बॉल पर्यंत पोहोचतोय. या क्षेत्ररक्षकाने मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पूर्ण टुर्नामेंट मध्ये केलंय. लाजवाब कामगिरी झाली. शेवटच्या बॉल वरती धावा आल्यात. 2 टार्गेट सेट झालंय. धावफलकाला धावा जोडल्या गेल्यात या पहिल्या इनिंग मध्ये. 29 आणि 30चं टार्गेट. गेल्या मॅचचं टार्गेट पुन्हा या मॅच मध्ये देखील. पुढील मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्स आणि त्रिशा वॉरियर्स. त्रिशा वॉरियर्स आणि सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्स. सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्स चला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. रोहित सूर्यवंशी या संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यानंतर अपोजिट टीम त्रिशा वॉरियर्स. यस त्रिशा वॉरियर्स संघाचे तुषार. चला या कॅप्टन या. सेकंड सेमी फायनल नेक्स्ट मॅच. सेकंड सेमी फायनलचा थरार आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला भेटेल आणि इथून चला आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पालादेवी टायगर्स टीम क्षेत्ररक्षण सजवा त्यासाठी वेळ विलंब करू नका आणि बॅट्समन आपण लगेचच पाठवायचे आहेत ते म्हणजेच पालादेवी वॉरियर्स या टीमनं. नक्कीच आपण पाहत आहोत सन्माननीय रमेशजी गोवेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत नेक्स्ट मॅचचा. अगदी गाठभेट होते. कॅप्टन अगदी समोरासमोर आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि इथे सेकंड सेमी फायनलचा हा टॉस मित्रांनो केला जातोय. सेकंड सेमी फायनल रंगेल आणि तिथे आपण यस दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि आमचे पाहुणेवर देखील उपस्थित झालेत. टॉस करूयात. छप्पाचा कॉल छप्पाच पाहायला भेटतोय. नक्कीच आपण थोडस चर्चा करूया. त्रिशा वॉरियर्स तत्पूर्वी बॅट्समन पाठवा. नक्कीच
आपण पाहत आहोत तुषारदादा भरपूर चांगला संघ सध्या तरी आपण खेळलेला आहात. आता इथून सेमीफायनल मध्ये खेळायचं आहे, मेगा फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. कशा पद्धतीनं पोरं प्रथमतः कशा पद्धतीने खेळले, टीम कशा पद्धतीने झाली आणि प्रॅक्टिस कशा पद्धतीने होती याबद्दल सांगायचं आहे. प्रॅक्टिस तर आम्ही थोडीफार केली होती, कारण संध्याकाळी जायचो, प्रॅक्टिस थोडीफार व्हायची आमची. त्याच्यामुळे काय ही नाही, बॉलर जरा शॉर्ट होते. मला वाटलं की बॉलर थोडेफार शॉर्ट असल्यामुळे कारण का स्कोअर जास्त होईल, पण ठीक आहे, पोरांनी पण चांगला गेम केला आहे. बघू आता सेमीफायनल आहे, चांगलं खेळू. या मॅच मध्ये तुम्ही टॉस जिंकलात, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू प्रथम. फील्ड करतायत 4 ओव्हरमध्ये, कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल सेमीफायनल मध्ये? काय असं बोलत नाही सांगा, रोहित पण फॉर्ममध्ये आहे सध्या तरी त्याच्या घडीला, त्याच्यामुळे बघू आम्ही थोडा जेवढा कमी याच्यात रोखता येईल तेवढा रोखू. यस, तर हे कॅप्टन होते त्रिशवार्य संघाचे. देतात शुभेच्छा रोहित दादा पुन्हा एकदा. अगदी आता मात्र पल्ला गाठलेला आहे, तुम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचला आहात. सर्वात महत्वाचा तुमचा टीमचं मी थोडंसं अनुभवलं आहे, अगदी टीम कॉम्बिनेशन अगदी चांगलं मिळालंय तुम्हाला, कारण प्रॅक्टिस तितकी तेवढी तुम्ही घेतलेली आहे. आणि आता पूर्ण टीम बद्दल प्रथमतः काय म्हणाल? खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येक प्लेयर हा त्याचा 100% देण्याचा प्रयत्न करतोय. त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे त्यापेक्षा जास्त जिंकायचं आहे त्यांना हौस आले, कारण का जिंकल्याशिवाय पुढे त्यांचाही जो प्रोग्रेस आहे तो होणार नाही. प्रत्येक क्रिकेटरची एकच इच्छा असते की ट्रॉफी उचलावी, या ट्रॉफीसाठी सगळं काही असतं. आणि त्यात आपल्या कोकणीपाडा गावातली कोकणीपाडा प्रीमियर लीगची जी ट्रॉफी असते ती जवळपास एक मानाची झालेली आहे. ज्याच्या हातात येईल तो खुश आणि अख्खा गावही त्याला बघतो. त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार. यस, तर आता मॅच देखील ऑन होते, त्यामुळे तुम्हाला देखील देतात शुभेच्छा. हा कॅप्टन होता सोनाई देवी रॉयल्स प्लेयर या संघाचा. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. तत्पूर्वी पुन्हा एकदा या मॅच कडे वळूयात. चला, मॅच ऑन होते मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ जातात. पहिला चेंडू पडतोय सेमीफायनलच्या पहिल्या मॅचचा. पहिला चेंडू, दे धक्का, इरादा पक्का, गुडघाट एक, चौकार देख. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती पहिला दणदणी चौकार. काय फटका होता. आणि हे फटके मात्र या पूर्ण टुर्नामेंट मध्ये असे आपल्याला एकच बॅट्समन, नाम तो सुना होगा, पवन. पवननं मात्र इथून भरपूर चांगली कामगिरी या पूर्ण टुर्नामेंट मध्ये केलेली आहे. गुडघे टेक, गुडघा टेक, सिक्सर देख, चौकार देख, अशा पद्धतीने फटके तर मात्र पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्यानेच मारलेले आहेत आतापर्यंत. आणि इथे देखील दमदार सुरुवात. पहा, प्रत्युत्तर अगदी मात्र चांगलं दिले गेले आणि हे गोलंदाजांना करावंच लागतं. यावेळेस पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. वाटलं इथे आता फलंदाजाचं वर्चस्व, परंतु दुसऱ्या बॉल वरती लगेचच चांगलं प्रत्युत्तर. टीट फॉर टॅट, जसाच तसं उत्तर, इट का जवाब पत्थर से. हे आपल्याला चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलंय. पंकज पवारच्या खात्यामध्ये विकेट येते. पहिल्या विकेटचं पतन झालंय. राहुल सिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी आमच्या पंचांच्या डोक्यावरनं चेंडू मात्र फ्लाय झालाय. घोषांकित एरिया. यस, 1 डी हा इशारा पंचांकडनं आलेला आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता 5. 30 धावसंख्येचं टार्गेट. सुरुवात तर चांगली झाली होती, आता इथून कमबॅक करावा लागणार आहे या ओव्हर मध्ये. सर्वात महत्वाची ओव्हर. ओहो, लोबो फुलटॉस, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि आता हा बॉल झाला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओहो, काय चौकार होता. यावेळेस मोहर लावली गेली या फटक्यामध्ये आणि हा बॉल मात्र अगदी जमिनीलगत घासत पुसत अगदी गुदगुल्या करत हा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. अजून एक या ओव्हरचा येतोय दिमागदार दर्जेदार चौकार. धावा रोखावा लागतील. ऑलरेडी धावसंख्येचं आपण पाहत आहोत, धावसंख्या ऑलरेडी कमी आहे. 24 बॉल 30 काढायचे होते आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत आतापर्यंत 9 धावा आल्यात. म्हणजेच काय राहिले आता 20 बॉल 21 ची गरज. 20 चेंडू मध्ये 21 धावा. बेल्स अगदी आपण पाहत आहोत लावल्या जात आहेत. जास्तची हवा आल्यानंतर पंचांना
अलाउड असतं बेल्स ठेवायचे की नाही, परंतु इतकीशी हवा नाही आहे त्यामुळे बेल्स ठेवल्याच जातील आणि यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. अगदी आपण पाहत आहोत पंकज या मॅच मध्ये महागडा ठरलाय, कारण इथे आता धावा रोखायच्या होत्या आणि आतापर्यंत धावा खर्च केला गेला टोटल 10 धावसंख्या धावफलकावरती 20 बॉल 20. दुर्वडने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील व्हाईट बॉल आलाय. हो एक्स्ट्राच्या धावा देखील मिळत आहेत आणि या मॅच मध्ये आपण पाहत आहोत अगदी यावेळेस मात्र कामगिरी मात्र भरपूर चांगली होत आहे. पालाई देवी वॉरियर्स या संघाची, अगदी आम्ही वॉरियर्स आहोत आणि हे सांगतायत मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे खेळाडू. फुललेनचा चेंडू होता, मिस टायमिंग, हवेमध्ये चेंडू आहे, प्रयत्न कोणताही झेलचा नव्हता त्यामुळे सिंगल मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा झाल्यात 12 धावा धावफलकावरती 19 बॉल 18 ची गरज. नेक्स्ट मॅच अगदी ते अजून एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. जिथे 8 संघांचा सहभाग होता तिथे 4 संघ आता मात्र सुपर 4 ला पोहोचलेत, 4 संघ बाहेर झालेत आणि अजून यावेळेस हो खराब गोलंदाजी, महत्वाच्या मॅच मध्ये खराब गोलंदाजी इथे पंकज पवारची आपल्याला पाहायला भेटतंय. धावा आता खर्च केल्या गेल्या त्याच्याकडनं 13, राहिलेत 19 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची इथून गरज आहे. 19 चेंडू मध्ये 17 ची गरज. फुललेनचा बॉल, हा बॉल मात्र आता चांगला आहे. विशालच्या विरोधामध्ये हा परफेक्ट यॉर्कर टाकला गेलाय. जिथे आपण पाहत आहोत प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. मॅच अजून देखील ऑन आहे, इथून देखील कमबॅक बनू शकतोय. गोलंदाजाला इथे मात्र विकेट किंवा डॉट बॉल फेकाव्या लागतील. 18 बॉल 17 ची गरज. कुलदीप पवार, यावेळेस आपण पाहत आहोत गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी अनुभवाची खान या गोलंदाजांकडे पाहिलं जातं आणि इथून आपण पाहत आहोत 40+ खेळाडू आहेत, परंतु सध्या तरी आपण जे रेग्युलर टीम आहेत या रेग्युलर टीम मध्ये त्यांना पाहत आहोत कारण त्यांची कामगिरी तशी आहे. त्यामुळे आपण पाहत आहोत या कॅटेगरीमध्ये आपण पाहत आहोत महत्वाची जी कॅटेगरी होती त्यामध्ये त्यांना अगदी खेळण्यासाठी संधी मिळाली आणि रेग्युलर टीम मध्ये मात्र त्यांना संधी दिली गेली आहे. पाहूयात कामगिरी कशी करतील. हो पहिला चेंडू अगदी गॅप मध्ये ढकलला गेला आहे. क्षेत्ररक्षक धावताय, पळताय, दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू चाललाय. चेंडू झालाय सीमा रेषा पार, येईल चौकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी मात्र हा चेंडू शॉट ऑफ लेनचा होता, बॅकफूट वरती गेले, वेट ट्रान्सफर केलं अगदी मागच्या साईडला, अगदी मात्र थोडस जाऊन हा चेंडू फोर्स केला होता. यावेळेस देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र जोपर्यंत चेंडू उचलणार नाही, फेकी करणार नाही, तत्पूर्वी सहज सिंगल इथे कंप्लीट केली जाते. आता खराब यष्टीरक्षण झालंय. बॉल नॉन स्ट्राइक एंडला फेकी होतोय, तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. राहुल सिंग थोडस फास्ट दिसतोय या मॅच मध्ये कारण फटकेबाजी देखील त्याच्या बॅटमधनं चांगली झालेली आहे आणि इथून आपण पाहत आहोत यावेळेस 2 धावा आल्या. टोटल स्कोर कार्ड 19 धावा 16 बॉल 11 ची गरज. 16 चेंडू 11 धावसंख्येची गरज. धावसंख्येचा दबाव प्रेशर जो होता तो आता कमी झालाय. आता मात्र इथून फलंदाजांवरती तितकासा दबाव नसेल, परंतु दबाव प्रेशर जर क्रिएट करायचं असेल तर गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. त्यासाठी विकेट घ्यावे लागतील. आली आहे विकेटचं पतन. फलंदाज राहुल सिंग होते बाद. मॅच मध्ये अगदी यावेळेस पालादेवी टायगर संघाला जान ओतावी लागेल कारण इथे पूर्णपणे 100% प्रत्येक खेळाडूला जे प्लेइंग 11 आहे त्या प्रत्येक खेळाडूला मात्र 100% द्यावा लागतील. त्यामध्ये गोलंदाजांना अचूक टप्पा साधावा लागणार आहे. प्रत्येक चेंडू या मॅचचा निर्णयात्मक आहे. या उद्देशाने प्रत्येक चेंडू उरलेल्या 15 बॉल मध्ये येते. प्रत्येक चेंडू 15ही चेंडू शेवटचे चेंडू समजून टाकावे लागतील तर मॅच विन होऊ शकतात कारण 15 बॉल 11 ची गरज. पाहूयात अजून देखील बॅटिंग लाईन भरपूर तगडी आहे ती म्हणजेच पालादेवी वॉरियर्स संघाची. अजून या टीमचे आयकॉन कल्पेश चौधरी देखील येणं बाकी आहेत. उर्वरित अजून देखील फलंदाज येणं बाकी आहेत आणि अशा मोमेंटला गोलंदाज कुलदीप पवार यांनी मात्र हा चेंडू वाईट टाकलाय. एक्स्ट्राची धाव खर्च करतील. धावा झालेल्या आहेत 20 आणि राहिलेत 15 बॉल 10 ची गरज. फुललेनचा चेंडू होता. हा चेंडू मात्र बीट करून झालाय. हो पंचांनी इथे घोषित केला आहे बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा मिळालाय. फलंदाज अजून एक होतोय बाद.
तिसरा धक्का, थर्ड विकेट डाऊन. यस, यावेळेस हो तिकडे पहा, जसं एंट्री झाली तसं इथून मात्र आता टाळ्यांचा गजर, शिट्यांचा आवाज, भोंग्यांचा आवाज आणि त्यानंतर अगदी जल्लोष पाहायला भेटला. या टीमचे आयकॉन कल्पेश चौधरी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ही विकेट, ही मॅच अगदी मात्र या मॅचची की विकेट आहे. पाहूयात, जर इथे कल्पेश चौधरी यांना बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजांना तर इथून देखील मॅच बनू शकेल आणि हा प्रयत्न आता कुलदीप पवार यांना करावा लागेल. पाहूयात, बेस वर्सेस बेस, 14 बॉल 10ची गरज. हलक्या हातानं संयमानं खेळ दाखवलाय, कारण इथे मात्र या मॅचचं मूल्य माहित आहे. ही मॅच कशासाठी जिंकायची आहे हे मात्र दोन्ही टीमला माहित आहे. कामगिरी तशीच करावी लागणार आहे. एक सिंगल आलेली आहे, धावफलकाला धावा झालेल्या आहेत. 21, 13 चेंडू 9ची गरज. 13 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज. हा देखील चांगला चेंडू, यावेळेस देखील चांगला चेंडू. अगदी अनुभवपणाला मीपणाला लावला होता आणि या ओव्हर मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवली. 8 धाबा खर्च केलात. आता राहिलेत 12 बॉल 9 धावसंख्येची गरज. 12 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज. बारा चेंडू 9 धावा. ओहो, ऋषिकेश दादा यांच्या विरोधामध्ये फटका सजवायचा होता. विकेट मिळू शकते. पंकज पवारनं इथे झेल पकडलाय आणि आता माघारी पाठवलंय. कल्पेश चौधरी यावेळेस होत आहेत सस्त्यामध्ये या मॅच मध्ये बाद. आता विचार करावा लागेल, यावेळेस विचार करावा लागेल. मॅच आता ऑन झाली आहे. दोन्ही संघासाठी इथून देखील मॅच ऑन आहे, कारण जी विकेट हवी होती पालाईदेवी टायगर्स संघाला ती आता मिळाली आहे. 11 बॉल 9ची गरज. बॅट्समन कोणता जाईल मैदानाच्या आतमध्ये याकडे नजरा सर्वांच्या आहेत. हो, किशोर यांच्यासाठी एकदा टाळ्या हो जाऊ द्यात. 1 डाऊनचा बॅट्समन यावेळेस थोडासा लेट आलाय. इनाट नंबर 6 क्रमांकाच्या पोझिशन वरती आलाय. 1 डाऊनच्या पोझिशन वरती भरपूर वेळा खेळताना त्याला पाहिलंय, परंतु यावेळेस 6व्या क्रमांकावरती येऊन तो खेळतोय. पाहूयात, मॅच मात्र महत्वाची आहे. राहिलेत 11 बॉल 9 धावसंख्येची गरज. ऋषिकेश दादा आपण पाहत आहोत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. नॉन स्ट्राईक एंडला विशाल. मॅचची मजा वाढत चालली आहे. हलक्या हातानं, हो सॉफ्ट हँडनं मात्र हा बॉल ढकलला गेलाय. अगदी हुशारीनं मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली आणि या फटक्यासाठी मात्र डगआउट मध्ये टाळ्या झाल्यात किशोर ज्युनियर यांच्यासाठी. 10 चेंडू 8 धावसंख्येची इथून गरज असेल. 10 चेंडू 8 धावसंख्येची गरज. पाहूयात विशाल कशा पद्धतीने फटकेबाजी करतील. सिंगल धावा वाचवाव्या लागतील. फटका बसला, झटका लागला. हो, मॅच मध्ये आता पलटवार झालाय. वार पे पलटवार झालेत. मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट मिळाली आहे. 5वा फलंदाज विशाल यावेळेस डगआउटला जातोय. यज्ञेश आलेत उर्फ दद्दा. ओके, चला, ह्या माहिती ज्या असतात त्या आम्हाला सूत्रानुसार मिळत असतात मित्रांनो, तर जास्त मनावरती घेऊ नका. चला, 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज. मॅच मात्र चांगली रंगली आहे. पाहूयात, यज्ञेशसाठी हा बॉल बाउन्सर टाकला गेलाय. ते सरळ तिकट मारा. यावेळेस आपण पाहत आहोत अगदी मात्र हा चांगला चेंडू आहे. 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही येईल आणि हा चेंडू मात्र राहिलाय डॉट बॉल. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 8 चेंडू मध्ये 8 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन या मैदानावरती अशा धावा देखील डिपेंड होऊ शकतात, परंतु गोलंदाजी तशी होणं गरजेचं.
ओहो अजून यावेळेस डॉट बॉल, अजून यावेळेस डॉट बॉल. अगदी यावेळेस पलटवार झालाय, पलटवार झालेला आहे. आता 7 चेंडूमध्ये 8ची गरज. संघ आता संकटामध्ये जातोय की काय पालाय देवी वॉरियर्स, परंतु सहसा हार मारणार नाही दोन्ही संघ. इथून या दोन फलंदाजांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. 7 बॉल 8ची गरज आहे. तितकासा दबाव प्रेशर फलंदाजांवरती नसणार आहे, परंतु जर आपण धावा काढल्या नाही तर हाच दबाव आपल्यावरती येऊ शकतो. परंतु फलंदाज काही कमी नाहीत, इथून मात्र धावा काढण्याचा प्रयत्न करतील. 7 चेंडू 8ची गरज. हा चेंडू अजून देखील एक निर्धावाला आहे. हो पूर्णपणे जाण होती आहे या मॅच मध्ये ऋषिकेश दादा यांनी. लाजवाब कामगिरी झाली आहे. आता राहिले 6 बॉल 8ची गरज. पहा ओव्हर जर पाहायला गेली तर फक्त एकच धाव आली आहे या ओव्हर मध्ये आणि 2 विकेट घेतल्या गेल्यात. 3 डॉट बॉल फेकले गेलेत. ही अशी ओव्हर आपल्याला पाहायला भेटली. कमाल अशी गोलंदाजी. अगदी कोकणीपाडा प्रीमियर लीग आपण अनुभवत आहात आणि इथे पलटवार झालेत. आता 6 बॉल 8ची गरज. आमचे 12 खेळाडू पालादेवी टायगर संघाचे जय मात्र भरपूर खुश झालाय, कारण पलटवार हा झालेला आहे. इथून देखील मॅच आता मात्र पालाय देवी वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी मात्र धावा काढाव्या लागणार आहेत पूर्णपणे. आता कामगिरी मात्र किशोर यांना चांगले करावी लागेल. पहा हा एक खेळाडू महत्वाचा आहे या टीमचा, त्याच्यावरती आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्याच्याकडनं धावा येणं गरजेचे असतील. आनंद येत आहेत. अगदी चेंडूला सोडून दिले गेलाय. पंचांचा सिग्नल. हो या वेळेस आउटसाइड दिल एक्स्ट्रम. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यस हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव येते. आता मात्र इथून एक बोनसच्या रूपाने धाव आलेली आहे आणि आता 6 बॉल 7ची गरज. 6 चेंडू 7 धावा. यावेळेस पहा किशोर कडनं मात्र फटकेबाजी चांगली होत आहे. सिंगलला देखील महत्व आहे, कारण ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन, त्याच पद्धतीने क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे आणि त्यावरती आता भर दिला जात आहे. पाहुयात 5 बॉल 6ची गरज. यज्ञेश वरती जबाबदारी आता आली आहे. यज्ञेशला इथून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. यज्ञेश पाहुयात कशी फलंदाजी दाखवतील. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. यज्ञेश वरती जबाबदारी. बिग हिट करायचं होतं, ही चुकी राहिलेली आहे फलंदाजाची. अगदी आपण पाहता आहोत 10 चेंडू दूरवर ठेवला गेलाय. इथे मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे. पहा काय पलटवार झालाय. अगदी एखाद्याला हृदयविकाराचा जर आजार असेल तर हा मॅच पाहू नका, झटका येऊ शकतो. अशी मॅच रंगली आहे. यावेळेस 4 चेंडू 6 धाव संख्येची गरज. 4 बॉल 6. 4 चेंडू 6. काय सामना रंगलाय. यावेळेस आपण पाहत आहोत पालायदेवी टायगर संघाचे खेळाडू मात्र थोडस कॉन्फिडन्स न आहेत. हा चेंडू सोडून दिला गेला. एक्स्ट्राची धाव मिळू शकते. पंच बळले दुनियात समांतर, धावाली अवांतर. पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार. अगदी पहा रंग बदलणारी मॅच आहे. क्रिकेट हेच आहे मित्रांनो. कधी रंगचा राजा, कधी राजाचा रंग मित्रांनो बदलेल हे आपण देखील सांगू शकत नाही, तुम्ही देखील सांगू शकत नाहीत आणि आम्ही देखील सांगू शकत नाही. 4 बॉल 5ची गरज. 4 चेंडू 5 धावा. फटका फसलाय. जेल होणं गरजेचं आहे. टिपला गेलाय. हर्षल या क्षेत्ररक्षकाकडनं अजून एक हादरा दिला गेलाय. चले जावचा नारा पुन्हा एकदा दिला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय. सुमित आता हा आवाज येईल. यस इथे पाहत आहोत आता 3 बॉल आणि 5ची गरज आहे. 3 चेंडू 5 धाव संख्येची गरज आणि सुमित बारगे आलेत. आता इथे सुमित बारगे वरती जबाबदारी येत आहे. अगदी 3 चेंडू 5ची गरज.
शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल अगदी मात्र टोलावला गेला. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपणं गरजेचं. बॉल चालला मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी मात्र आतमध्ये ढकलला गेला. 2 धावा मिळाल्यात. आता मात्र इथून मॅचची पाहूयात काय घडतंय. ओहो मॅच आता मात्र रंगतदार आल्या. मित्रांनो जर सामना आवडला असेल जोरदार टाळ्या हो जाऊ द्यात. दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या. 2 चेंडू 3 धाव संख्येची गरज. 2 चेंडू 3 धाव संख्येची गरज. आता पाहूयात काय घडतंय. 2 चेंडू 3 धाव संख्येची गरज. कश्ती तूफान से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे दोस्त, क्योंकि ये क्रिकेट है. यहाँ पे किस्मत कभी भी बदल सकती है. ही आता किस्मत बदलावावी लागेल. पाहूयात 2 बॉल 3 ची गरज. 2 चेंडू 3. हा चेंडू सोडून दिला गेलाय. हो हो सुमित भार्गे आता सध्या तरी हिरो ठरण्यासाठी मात्र सज्ज आहेत की काय. आनंद यांना हा चेंडू मात्र वाईट टाकलाय. हो हो पाहूयात. कामगिरी मात्र आतापर्यंत दोन्ही संघाकडनं समान झाली आहे. मॅच असून देखील दोन्ही संघासाठी ऑन आहे. हृदयाची धडधड काळजाचा ठोका चुकवला जाईल या मॅच मध्ये. 2 बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 2 धावा काढावाच लागतील. 2 चेंडू 2 धाव संख्येची गरज. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो. कंपल्सरी चेस. फुललेनचा चेंडू अगदी पॅटर्न पॅड मध्ये होता आणि यावेळेस जांडी अगदी यष्ट्या अगदी बेल सुडवल्या गेल्यात आणि इथे आता विकेट मिळते. विकेट मिळते. आता राहिल्या 1 बॉल आणि आता 2 धाव संख्येची गरज. 1 चेंडू 2 धावा. पाहूयात फलंदाज कोणता जातोय. अगदी डगआउट कडे सर्वांच्या नजरा लागल्यात. खेळाडू कक्षाकडे सर्व प्रेक्षक राजे पाहतायत. ऑप्शन साठी पाहूयात कोणते खेळाडू. जबाबदारी पाहूयात. एसपी येत आहेत की काय. सर्वजण म्हणतात तेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं. आणि पहा एसपी येत आहेत. सचिन हा आवाज या मैदानावरती गुंगेल का. पाहूयात. सचिन पवार स्ट्रायकर यांकडे कामगिरी करावी लागेल. 1 बॉल मध्ये 2 धावा काढाव्या लागतील तर मात्र हा आवाज गुंगला जाईल. पाहूयात 1 बॉल 2 ची गरज. आनंद की सचिन, सचिन की आनंद, बॉलर की बॅट्समन. परंतु इथे पाहूयात दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर पालादेवी टायगर्स की पालादेवी वॉरियर्स, पालादेवी वॉरियर्स की पालादेवी टायगर्स. पाहूयात. दोन्ही टीमचं नाव पाहायला गेलं तर आपल्या पालाई देवींचं नाव येत आहे दोन्ही टीमच्या पुढे. पाहूयात 1 बॉल 2 ची गरज. आणि हा चेंडू मात्र इथे आपण पाहत आहोत. अगदी फायनलचं तिकीट